बदलापूर प्रकरणानंतर मुंबईमध्ये अत्याचाराची घटना घडलेली आहे। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची 3 प्रकरणे उघडकीस आली आहे। सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलानं 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे, तर कांदिवली परिसरामध्ये घरात शिरलेल्या तरुणाकडून 14 वर्षाच्या अपंग मुलीचा विनयभंग करण्यात आलाय आणि नागपाड्यामध्ये सुद्धा फेरीवाल्याकडून 8 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे। या प्रकरणी फेरीवाल्याला नागपाडा पोलिसांनी अटक केल्याचं पाहायला मिळतंय। बदलापूरची घटना ताजी असतानाच मुंबईमध्ये अशा प्रकारच्या 3 घटना समोर आल्या आहेत। बदलापूरमध्ये एका 3-4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार झाला होता, लैंगिक अत्याचार करण्यात आला होता शाळेमध्ये आणि तशाच पद्धतीने मुंबईमध्ये सुद्धा 3 प्रकरणे उघडकीस आली आहेत। सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका मुलानं 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला आहे, तर कांदिवली परिसरामध्ये घरात शिरलेल्या तरुणानं 14 वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग केला आणि नागपाड्यामध्ये फेरीवाल्यानं 8 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याची माहिती समोर येते। त्यामुळे या मुलींवरील अत्याचार कधी थांबणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।